कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या इंदापुरात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून शांतता रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला आहे। इंदापुरातील डॉक्टरांनी एकत्रित खडकपुरा येथून डॉक्टर नीतू मांडगे सभागृहापर्यंत ही निषेध रॅली काढली आहे। कोलकाताच्या आरजीकार महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली। 9 ऑगस्ट रोजी या महिला डॉक्टरचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला। या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जातोय। इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील आज देशव्यापी संप पुकारला आहे। 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजीकार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली। या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यात ते यशस्वी ठरले। आरजीकार महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक 13 ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी सीबीआयला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली। आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला। जमावाने गुन्हा झालेली जागेची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। हा घटनाक्रम डॉक्टर विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो। या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन 17 ऑगस्ट 2024 सकाळी 6 ते 18 ऑगस्ट 24 सकाळी 6 पर्यंत 24 तासाच्या सेवाबंदीचा आवाहन करतो। अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील, पण बाह्यरुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील। इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासियांना या गुन्ह्यातील पीडित डॉक्टरांच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायदा बदल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करते। धन्यवाद।